नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शेतकरी आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण झाले, मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या मागण्या राज्य व केंद्र सरकारने मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे आक्रमक शेतकरी आंदोलकांनी बेळगाव येथील हेस्कॉम कार्यालयाला घेराव घातला. शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत कृषी कायदे रद्द करा, हेस्कॉम कंपनी खासगीकरण करण्याच्या सरकारचा निर्णय मागे घ्या अशी मागणी करण्यात आली. आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारला माघार घ्यावीच लागेल, आम्ही मोकळे हात घेऊन जाणार नाही असे स्पष्ट करून बुधवारी उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले होते. जांबोटी खानापूर राज्य महामार्गावर शंकरपेठ चढती नजीक बुधवारी पहाटे अवजड वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला रुतल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बुधवारी दुपारपर्यंत ठप्प झाली होती. यामुळे या रस्त्यावरील बस सेवा देखील बंद झाल्याने खानापूर येथे जाणाऱ्या विद्यार्थी आणि प्रवासी वर्गांचे अतोनात हाल झाले. बेळगाव चोरला राज्य महामार्गावरील कुसमळी नजीकच्या मोडकळीस आलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरून प्रवासी वाहतुकीसह अवजड वाहतूक देखील बंद करण्यात आल्यामुळे बेळगाव गोवाला ये जा करणाऱ्या अवजड वाहनांनी पर्यायी मार्ग म्हणून गेल्या काही दिवसांपासून आपला मोर्चा जांबोटी खानापूर राज्य महामार्गाकडे वळवल्यामुळे या मार्गावरून सध्या मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ सुरू आहे. वाढत्या अवजड वाहतुकीमुळे जांबोटी खानापूर रस्त्याची देखील दुर्दशा झाली आहे. तसेच जांबोटी खानापूर राज्य महामार्गाची रुंदी केवळ 3.5 मीटर असल्यामुळे अरुंद रस्त्यावरून वाहने चालवताना वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. येळ्ळूर रोड, अष्टविनायक नगर, वडगाव, बेळगावमध्ये सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ यांच्या वतीने पहिल्यांदाच मुंबईच्या धर्तीवर नेत्रदीपक अशी बेळगावातील सर्वात उंच 25 फूट श्री गणेश मूर्तीचा आगमन सोहळा मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याकरिता अथक परिश्रम घेतले असून लहान थोरांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ही मूर्ती बेळगावातील सुप्रसिद्ध मूर्तिकार मनोहर पाटील यांनी साकारली असून अत्यंत बारकाईने ती घडवण्यात आली आहे. आगमन सोहळा हा वडगाव येथील पिंपळकट्टापासून अष्टविनायक नगर, येळ्ळूर रोड, वडगाव पर्यंत काढण्यात आला होता. प्रसंगी वज्रनाथ, ढोल ताशा पथकांनी मिरवणुकीची रंगत वाढवली अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळू गोरल, उपाध्यक्ष विनायक कडोलकर यांनी तरुण भारतला दिली. गोकाक तालुक्यातील ममदापूर गावामध्ये खुनाची थरारक घटना घडली आहे. गावातील मंदिराच्या कट्ट्यावर झोपलेल्या व्यक्तीची कोयत्याने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. ममदापूर गावातील बीर सिद्धेश्वर मंदिर येथे रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम आटोपून मंदिराच्या कट्ट्यावर झोपलेल्या मद्देप्पा यल्लाप्पा बनसी वय 47 यांच्यावर त्याच गावातील बीरप्पा सिद्धप्पा सुंदोळी याने मानेवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने जोरदार वार केले. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मद्देप्पाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार न झाल्याने त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. शेत जमिनीच्या सीमारेषेवरून मद्देप्पा आणि बीरप्पा यांच्यामध्ये संघर्ष झाला होता. याच कारणावरून बीरप्पाने मद्देप्पाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कित्तूर येथील भाजप सदस्य नागराज असुंडी यांचं अपहरण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. कित्तूर शहरातील चौकीमठ क्रॉसजवळ अज्ञात व्यक्तींनी असुंडींचे अपहरण केल्याची तक्रार त्यांचे वडील बसवराज यांनी कित्तूर पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली होती. आता भाजप सदस्य नागराज असुंडी यांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. नागराज असुंडी यांना बैलहोंगल न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. गृहलक्ष्मी योजनेच्या माध्यमातून जमलेल्या पैशातून बेळगाव तालुका सुळेभावी गावातील एका महिलेने अंगणवाडीतील मुलांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष सावित्री हरिचंद्र पातली असं या महिलेचं नाव असून कैलासनगर येथील शाळा नंबर 612 मधील चिमुकल्यांना पेन, वही व खाऊ देऊ केले. तिच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरामध्ये कौतुक होत आहे. संजीवनी फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी उमंग 2024 या नृत्य आणि गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. 1 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने गायन, वैयक्तिक नृत्य व समूह नृत्य स्पर्धा होणार आहेत. 60 वर्षांवरील जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये भाग घ्यावा असे सीईओ मदन बामणे व संस्थापक डॉ. सविता देगिनाळ यांनी कळवलं आहे.
कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियम वाटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियम वाटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। वडगाव विष्णू गल्ली येथे सोडण्यात येणारी नॉनस्टॉप बस सेवा बंद करा, या मागणीसाठी मंगळवारी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी बस थांबवून आंदोलन छेडले। वडगावसाठी परिवहनने 2 नॉनस्टॉप बसची व्यवस्था केली आहे, मात्र या बस सेवेमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे। त्यामुळे ही बस सेवा बंद करून पूर्ववत बस सेवा सुरू करावी अशी मागणी केली आहे। थेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने शहरातील काही भागामध्ये नॉनस्टॉप बस सेवा सुरू केली होती, मात्र या बस सेवेमुळे सुविधेपेक्षा असुविधाच अधिक निर्माण होऊ लागली। तातडीने ही बस सेवा बंद करावी, यासाठी वडगाव येथील नागरिक व विद्यार्थी रस्त्यावर उतरले। दरम्यान डीटीओ के लमाणी यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधल्यानंतर त्यांनी पूर्ववत बस सेवेचे आश्वासन दिले आहे। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। एपीएमसी रोड श्री बसवण्णा मंदिर शेजारी आझमनगर येथील बस थांब्याच्या खराब झालेल्या छताची दुरुस्ती करण्यात आल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे। एपीएमसी रोड श्री बसवण्णा मंदिर जवळील बस थांब्याचे एका बाजूचे छत अलीकडच्या काळामध्ये गायब झाले होते, त्यामुळे सध्याच्या पावसाळ्यात बसच्या प्रतीक्षेत थांबणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती। सदर बाब निदर्शनास येताच सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी बस थांब्याच्या छताची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती। त्यांच्या मागणीची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दखल घेऊन त्वरित महानगरपालिकेला कार्यवाहीचा आदेश दिला होता। त्यानुसार त्वरेने नवे छत घालून बस थांब्याची दुरुस्ती करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांच्या प्रयत्नामुळे बस थांब्याची दुरुस्ती करून तो सोयीचा करण्यात आल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे। नंदगड येथील बकरी बाजारामध्ये हजारो बकऱ्यांची विक्री झाली, त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। नंदगड येथील बकऱ्यांचा बाजार प्रतिवर्षी एपीएमसीच्या खुल्या जागेमध्ये भरतो। बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत बाजारामध्ये बकऱ्यांची खरेदी विक्री सुरू होती। स्थानिकांनी पाळलेल्या बकऱ्यासह गोकाक, विजापूर, दावणगेरी भागातून विक्रीसाठी बकरी आणण्यात आली होती। 5,000हून 25,000पर्यंत एक बकऱ्याची किंमत होती। आपल्या ऐपतीनुसार बकरी खरेदी करण्यात आली, तर 4-5 जणांनी एकत्र येऊन एक बकरी खरेदी केली होती। त्यामुळे बकऱ्याबरोबर माणसांचीही गर्दी बाजारात झाली होती। कर्नाटकात शेतीसाठी मोफत वीज पुरवठा केला जातो। या वीज पुरवठ्यात होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली नावे असलेले विद्युत पंप सेट हे आधार कार्डशी लिंक करून घ्यावेत, असे आवाहन केले जात आहे। त्याप्रमाणे निपाणी हेस्कॉम कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या 46 गावांमध्ये सुमारे 70% शेतकऱ्यांनी आपले पंप सेट आधार सोबत लिंक करून घेतले आहेत। कारदगा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीला कोणत्याही प्रकारचे गालबोट लावू न देता शांततेत व सुव्यवस्थेत मिरवणूक काढण्यात येईल। तसेच डॉल्बी बंदीसाठी घेण्यात आलेली भूमिका चुकीची असल्याचे निवेदन सर्व गणेश मंडळांनी कारदगा ग्रामपंचायतीला दिले आहे। दरम्यान आपल्या गावचे रहिवासी नसलेले बाळासोब बलवान यांनी डॉल्बी बंदीसाठी घेतलेली भूमिका चुकीची असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे। बेळगाव सरकारी कार्यालय संगणकीकृत करण्यासाठी आमदार फंडातून मंजूर केलेल्या 10 लाख रुपयातून खरेदी केलेल्या संगणकांचा वितरण कार्यक्रम आज सकाळी तहसीलदार कार्यालयात पार पडला। सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ उपस्थित होते। कार्यक्रमात विविध सरकारी कार्यालयांसाठी आमदारांच्या हस्ते 20 कॉम्प्युटर्सचे वितरण करण्यात आले। या प्रसंगी बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले की जग अतिशय प्रगत होत असल्यामुळे आम्हाला वाटते की आमचे प्रत्येक सरकारी कार्यालय पेपरलेस अर्थात कागद विरहित संगणकीकृत व्हावीत। बटन दाबताच कोणतीही माहिती रेकॉर्ड क्षणामध्ये समोर प्रकट झालं पाहिजे। यामुळे जनता आणि अधिकारी दोघांनाही मदत होईल। या कार्याचा एक छोटा भाग बनण्यासाठी मी माझ्या आमदार निधीतून
10 लाख रुपयांचे सहाय्य केले आहे. त्यातून 20 कॉम्प्युटरची व्यवस्था करण्यात आली आहे असे सांगून यापुढेही तहसीलदारांना जी काही मदत सहकार्य लागेल ते मी करण्यास तयार आहे असे आश्वासन आमदार सेठ यांनी दिले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.